नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि बेसन यापासून मस्त असा नाश्ता बनवूया। तर इथे मी अर्धा कप रवा घेतला, पाव कप बेसन घेतलं आणि यामध्ये मी पाव कप दही घातलंय। रवा इथे तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही घेऊ शकता। दह्याच्याच कपामध्ये इथे मी पाव कप पाणी घेतलंय, ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे। सगळं मिक्स करून घेऊया। यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स केल्यानंतर आता हे आपण असंच झाकून बाजूला ठेवून देऊया 10 मिनिटं, म्हणजे यातला जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, थोडंसं आलं घातलंय आणि 2 हिरव्या मिरच्या इथे मी घातल्यात। आता हे आपण वाटून घेऊया। तर हे असं मी जाडसर वाटून घेतलंय। इथे आपण रवा बेसन जे झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर यातला रवा छान फुललाय आणि हे आधीपेक्षा घट्ट झालंय। आपण जे वाटण केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे थोडंसं घट्ट झालं होतं, तर यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घातलंय। यामध्ये आपण जे शेंगदाणे घातलेत ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात। आता यामध्ये भाज्या घालायच्या, तर इथे मी गाजर आणि दुधी किसून घेतलंय। तुम्ही याबरोबरच यामध्ये स्वीट कॉर्नचे दाणे घालू शकता, पालक बारीक चिरून घालू शकता, बटाटा किसून घातला तरी चालेल। तुमच्या आवडीच्या भाज्या इथे तुम्ही घालू शकता। त्याचबरोबर तुम्ही भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता। सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते रंगासाठी। यामध्ये आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या होत्या। पाव चमचा गरम मसाला इथे मी घातलाय। आता यामध्ये घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया। इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवलाय। यामध्ये 1 चमचा तेल घातलंय, अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। इथे तेल जास्त गरम झालं होतं म्हणून मी गॅस बंद केलाय। आता यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि ही तयार फोडणी आता या मिश्रणामध्ये घालायची आहे। या फोडणीमुळे रेसिपी खूपच खमंग होते। ही फोडणी मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। भाज्या घातल्यानंतर हे थोडंसं घट्ट झालंय, तर इथे मी आणखी 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घातले, मिक्स करून घेतलं। यामध्ये मी इथे चिमूटभर बेकिंग सोडा घालते। तर हे मिश्रण आता तयार आहे। तर आज आपण इन्स्टंट हांडवो बनवतोय। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये तेल घालायचं आहे, तेल असं पसरवून घ्यायचं आहे। इथे मी आता पाव चमचा मोहरी घालते, थोडासा कढीपत्ता घालते। यानंतर इथे थोडेसे मी सफेद तीळ घालते। तीळ आपण मिश्रणामध्ये सुद्धा घातलेत, दिसायला रेसिपी छान दिसावी म्हणून इथे वरून सुद्धा थोडेसे तीळ घालते। आता जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। हे आपल्याला जाडसरच तयार करायचं आहे। आता यावरती झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं हे एका बाजूने भाजून घेऊया। खूप छान अशी रेसिपी आहे। यामध्ये आपण भाज्या घालून याला आणखी पौष्टिक बनवू शकतो।
एका बाजूने भाजल्यानंतर मी याला उलटून घेते। इथे मी फक्त दुधी आणि गाजर इतक्याच भाज्या घातल्या। तुम्ही याच्यामध्ये पालक, कोबी, स्वीट कॉर्न अशा वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता। तर इथे मी यावरती झाकण ठेवलं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतलं। दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं हे भाजलं गेलं आहे। काढून घेऊया। तर हे तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता। इथे मी टोमॅटो केचप बरोबर आणि दह्याबरोबर हे सर्व केलं आहे। तर झटपट तयार होणारा खूप मस्त असा हा नाश्ता आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।